नमस्कार मित्रांनो. आज आपण एक खूप मोठी आणि धक्कादायक बातमी पाहणार आहोत. 1 एप्रिलपासून गॅस सिलेंडर बंद होणार आहे का? सरकारने लॉकडाऊनसारखा मोठा निर्णय घेतला आहे का? ही बातमी सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पण या बातमीमागचं खरं सत्य काय आहे? मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. खरंच सरकारने 1 एप्रिलपासून गॅस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे का? चला, याचं सत्य एकदम स्पष्ट समजून घेऊया. सर्वप्रथम, भारत सरकार किंवा कोणत्याही अधिकृत तेल कंपनीने गॅस सिलेंडर पूर्णपणे बंद करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. सोशल मीडियावर फिरणारी बातमी 1 एप्रिलपासून गॅस डायरेक्ट बंद ही पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. आता तुम्ही विचाराल, मग लोकांना ही बातमी कशी काय मिळाली? तर मित्रांनो, काही वेळा सरकार काही नियम बदलते. उदाहरणार्थ, KYC अपडेट करणे, सबसिडीमध्ये बदल, नवीन योजना लागू करणे. आणि ह्याच गोष्टींना काही लोक मोठं करून सांगतात, चुकीच्या पद्धतीने पसरवतात. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. गॅस LPG हा आपल्या रोजच्या जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. घरात स्वयंपाकासाठी, हॉटेलमध्ये, गावात, शहरात सगळीकडे गॅस वापरला जातो. म्हणूनच सरकार अचानक गॅस सेवा पूर्णपणे बंद करेल असा विचार घेणं जवळजवळ अशक्य आहे. आणखी एक गोष्ट, जर खरंच इतका मोठा निर्णय घेतला असता तर तो TV न्यूजमध्ये, मोठ्या वेबसाईट्समध्ये आणि अधिकृत घोषणेमध्ये दिसला असता, फक्त WhatsApp किंवा YouTubeवर नाही. म्हणूनच मित्रांनो, आत्तापर्यंतच्या माहितीनुसार 1 एप्रिलपासून गॅस बंद ही बातमी पूर्णपणे खोटी फेक न्यूज आहे. छोटा निष्कर्ष, घाबरू नका, गॅस सेवा सुरूच राहणार आहे. फक्त अफवांपासून सावध राहा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, अशा खोट्या बातम्या कशा पसरतात आणि कोण पसरवतं. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न आपण समजून घेणार आहोत. अशा खोट्या बातम्या पसरतातच का? तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की एकच बातमी अचानक WhatsApp, Facebook आणि YouTubeवर सगळीकडे एकदम व्हायरल होते? यामागचं खरं कारण काय आहे? चला, सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात पहिलं कारण आहे पैसा आणि व्ह्यूज. आजच्या काळात सोशल मीडियावर जितके जास्त व्ह्यूज मिळतात तितका जास्त पैसा मिळतो. म्हणून काही लोक मुद्दाम अशा बातम्या तयार करतात. धक्कादायक थंबनेल्स बनवतात. मोठे मोठे शब्द वापरतात. उदाहरणार्थ, उद्यापासून सर्व बंद, सरकारचा मोठा धक्का, 1 एप्रिलपासून गॅस बंद. हे पाहिल्यावर आपल्याला भीती वाटते आणि आपण लगेच त्या व्हिडिओवर क्लिक करतो. आणि हाच त्यांचा उद्देश असतो. दुसरं कारण आहे लोकांची भीती. मित्रांनो, जेव्हा एखादी बातमी भीती निर्माण करते तेव्हा लोक विचार न करता लगेच रिॲक्शन देतात. जर कोणी सांगितलं की गॅस बंद होणार आहे, तर लगेच लोक काय करतील? गॅस साठवायला सुरुवात करतील, इतरांना फोन करतील आणि WhatsAppवर मेसेज फॉरवर्ड करतील. आणि अशा प्रकारे एक छोटी खोटी बातमी खूप मोठी बनते. तिसरं मोठं कारण आहे WhatsApp फॉरवर्डची सवय. आपल्याला एखादा मेसेज आला की आपण तो तपासत नाही, आपण फक्त पाहतो आणि लगेच दुसऱ्याला फॉरवर्ड करतो. फॉरवर्डेड ॲज रिसीव्ड असं लिहून SH. यामुळे खोटी बातमी अजून वेगाने पसरते. चौथं कारण आहे अर्धवट माहिती. कधीकधी बातमी पूर्ण खोटी नसते, पण ती पूर्णपणे खरीही नसते. उदाहरणार्थ, सरकार म्हणतं KYC अपडेट करा, पण काही लोक काय सांगतात? KYC नाही केलं तर गॅस बंद होईल. आऊच. म्हणजेच खरी माहिती थोडी बदलून लोकांमध्ये भीती निर्माण केली जाते. आणि शेवटचं कारण आहे फेक थंबनेल्स आणि एडिटिंग. तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल, न्यूज चॅनलसारखा थंबनेल, ब्रेकिंग न्यूज लिहिलेलं, मोठ्या नेत्यांचे फोटो. हे सगळं पाहून आपल्याला वाटतं की ही बातमी खरी आहे, पण प्रत्यक्षात तो फक्त एडिटिंग असतो, खरं काहीच नसतं. म्हणून मित्रांनो, या सगळ्या गोष्टींमुळे फेक न्यूज खूप वेगाने पसरते. यामागचं मुख्य कारण काय आहे? पैसा, व्ह्यूज, लोकांची भीती आणि माहितीचा अभाव. आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, गॅस सिलेंडरबद्दल खरं काय आहे आणि भविष्यात काय बदल होऊ शकतात. आता आपण सर्वात महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. गॅस सिलेंडरबद्दल खरं काय आहे आणि भविष्यात काय बदल होऊ शकतात हे सुद्धा समजून घेणार आहोत. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करून घेऊया. गॅस LPG हा आपल्या रोजच्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. घरातील स्वयंपाक असो, हॉटेल्स असो, गाव असो किंवा शहर, सगळीकडे गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणूनच गॅस सेवा पूर्णपणे बंद करेल हा विचारच चुकीचा आहे. कारण गॅस ही एसेन्शियल सर्व्हिस,
म्हणजेच अत्यावश्यक सेवा आहे. जशी वीज, पाणी, तशीच गॅस सेवा देखील महत्त्वाची आहे. पण आता प्रश्न येतो, मग काही बदल होणार नाहीत का? हो मित्रांनो, बदल होऊ शकतात, पण बंद नाही. चला बघूया कोणते बदल होऊ शकतात. सर्वात पहिला बदल, केवायसी अपडेट. सरकार वेळोवेळी ग्राहकांना केवायसी अपडेट करायला सांगते. जर केवायसी पूर्ण नसेल, काही सेवा तात्पुरत्या थांबू शकतात. पण याचा अर्थ गॅस कायमचा बंद असा अजिबात नाही. दुसरा बदल, सबसिडी नियम. गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिडी कधी वाढते, कधी कमी होते. सरकार आर्थिक परिस्थितीनुसार निर्णय घेतं. पण गॅस सप्लाय कधीही थांबवला जात नाही. तिसरा बदल, नवीन योजना. सरकार नवीन योजना लागू करू शकतं. उदाहरणार्थ, डिजिटल पेमेंट, ऑनलाईन बुकिंग, स्मार्ट गॅस सिस्टम. यामुळे सेवा आणखी सोपी होते. आता एक महत्त्वाची गोष्ट, काही वेळा लोक नियम बदल आणि सेवा बंद यात गोंधळ करतात आणि तिथूनच अफवा सुरू होते. मित्रांनो, जर खरंच सरकार इतका मोठा निर्णय घेतला असता तर तो टीव्ही न्यूजवर आला असता, मोठ्या न्यूज वेबसाईट्सवर आला असता आणि अधिकृत घोषणा झाली असती, फक्त यूट्यूब थंबनेल किंवा व्हॉट्सॲप मेसेजवर नाही. म्हणून 1 एप्रिलपासून गॅस बंद ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. आणि तुम्ही अजिबात घाबरायची गरज नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गॅस सेवा सुरूच राहणार? काही नियम बदलू शकतात, पण पूर्ण बंद होणार नाही. आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, लोकांनी अशावेळी काय करायला पाहिजे आणि फेक न्यूजपासून कसं वाचायचं. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अशावेळी आपण काय करायला पाहिजे? कारण आजच्या काळात फेक न्यूज खूप वेगाने पसरते आहे. आणि जर आपण सावध राहिलो नाही तर आपणही त्या अफवांचा भाग बनतो. सर्वात पहिली गोष्ट, कोणतीही बातमी लगेच विश्वास ठेवू नका. SH. विशेषतः जर ती बातमी खूप धक्कादायक असेल तर. उदाहरणार्थ, उद्यापासून सर्व बंद, सरकारचा मोठा धक्का. अशा बातम्या पाहिल्यावर आधी थांबा, विचार करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नेहमी अधिकृत माहिती तपासा. सरकारच्या वेबसाईटवर जा, विश्वसनीय न्यूज चॅनल पहा. जर तिथे बातमी नसेल तर 90% चान्स ती बातमी खोटी असते. तिसरी गोष्ट, व्हॉट्सॲप फॉरवर्डवर कधीही विश्वास ठेवू नका. फॉरवर्डेड ॲज रिसीव्ड म्हणजे त्याची जबाबदारी कोणीही घेत नाही. म्हणून व्हेरीफाय केल्याशिवाय पुढे पाठवू नका. चौथी गोष्ट, इतरांना पण जागरूक करा. जर तुमच्या कुटुंबात किंवा मित्रांमध्ये कोणी अशी खोटी बातमी पसरवत असेल तर त्यांना शांतपणे समजावा. कारण जागरूकता हीच सर्वात मोठी ताकद आहे. आता या व्हिडिओचा अंतिम निष्कर्ष समजून घेऊया. 1 एप्रिलपासून गॅस बंद ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. गॅस सेवा सुरूच राहणार आहे. म्हणून मित्रांनो, घाबरू नका, अफवांपासून दूर रहा आणि नेहमी सत्य माहितीचाच विश्वास ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर आणि कुटुंबासोबत शेअर करा, ज्यामुळे तेही फेक न्यूजपासून वाचू शकतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि सुरक्षित रहा.